अर्ज भरायच्या दिवसापासून या भाजपच्या सरकारच्या दबावाखाली इथलं प्रशासन अधिकारी सर्वजण त्या ठिकाणी जाणून बुजून दबावाखाली काम करत आहे। आणि उद्या या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जर सरकारने त्या ठिकाणी असं केलं तर आमच्या तीर्थक्षेत्री विकास आघाडीचं म्हणणं आहे की तुम्हाला निवडणूक लोकशाही पद्धतीने होऊ द्यायची नाही। आणि असा जर निर्णय त्या ठिकाणी घेतला तर आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आम्ही उद्या पाठिंबा देतो। तुम्हाला ज्यांच्या हाताखाली ज्यांच्या दबावाखाली काम करायचं आहे त्यांना तुम्ही खुशाल त्या ठिकाणी पाठिंबा द्या। मात्र इथली जनता सुज्ञ आहे, अशा लोकांना त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने जे चाललेलं काम आहे बंधूंनो, ते आपल्या माध्यमातून मी पंढरपूर शहरातल्या तमाम शहरवासियांना सांगू इच्छितो की ही चुकीचा जो प्रकार आहे तो प्रकार आम्ही कदापि होऊ देणार नाही। भले या ठिकाणी मग उद्या जर तुम्ही त्या ठिकाणी चुकीचा निर्णय इथं दिला तर आम्ही इथं 2 तारखेपर्यंत ठिय्या आंदोलन नगरपालिकेच्या समोर करू, मत मागायला दारात जाणार नाही। शहरातला नागरिक त्या ठिकाणी ठरवल हुकुमशाहीला थारा द्यायचा, गुंडगिरी प्रवृत्तीला थारा द्यायचा किंवा या सरकारच्या दबावाला थारा द्यायचा की लोकशाही माध्यमातून हात जोडणाऱ्या लोकांच्या पाठीमागे उभा राहायचा, हे उतल्या शहरातले इथले नागरिक त्या ठिकाणी ठरवतील। हे मी तुमच्या पुढे या ठिकाणी नम्रपूर्वक आवाहन आणि विनंतीपूर्वक सांगतो। आयोगाने जे डिक्लेअर केलेला जो कार्यक्रम आहे निवडणुकीचा त्याप्रमाणे चिन्ह वाटप उद्या आहे। चिन्ह वाटपासंदर्भात तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या लोकांचं जे म्हणणं होतं ते मांडण्यासाठी ते इथं आले होते। त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला सगळ्यांना एक म्हणजे नगराध्यक्षापासून सदस्यापर्यंत सगळ्यांना आम्हाला एकच चिन्ह असावं अशी त्यांची मागणी होती। ती मागणी मांडण्यासाठी ते इथे आले होते आणि त्या संदर्भात नियम आणि काय आहेत अटी आहेत ते त्यांना सांगण्यात आलं। याच्या व्यतिरिक्त मग हा जो काही निर्णय आहे तो उद्या होणार आहे। सगळ्यांना एकसारखेच नियम आहेत, परंतु आता समजा राष्ट्रीयकृत हे असेल राष्ट्रीयकृत पक्ष असेल तर तो राष्ट्रीय पक्षाला चिन्ह दिलेलंच आहे, त्यामुळे त्यांचा विषय येत नाही। राज्य पक्षांना चिन्ह दिलेली आहेत त्यांचाही विषय येत नाही। ह्या ज्या नोंदणीकृत अमान्यताप्राप्त जे आघाड्या आहेत किंवा जे पक्ष आहेत त्यांच्या संदर्भात काही नियम आहेत, त्या नियमाप्रमाणे त्या आघाडीने म्हणजे नॉमिनेशन दाखल व्हायच्या आधी 3 दिवस त्यांना जर का एखादं चिन्ह हवं असेल तर कलेक्टर ऑफिसला अर्ज करणे अपेक्षित आहे। तो अर्ज केल्यानंतर तिथून त्यांना चिन्ह गोठवलं जातं, त्यांना चिन्ह दिलं जातं। याप्रमाणे या तीर्थक्षेत्र विकास आघाडीने ॲप्लिकेशन केलं होतं, परंतु तो वेळेत ॲप्लिकेशन न केल्यामुळे ते चिन्ह त्यांना चिन्ह गोठवून दिलं नाही। त्यांचा विषय असा होता की ते चिन्ह इथं त्यांना मिळावं, ती मागणी सांगण्यासाठी ते इथं आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.